राज्याच्या अनेक भागात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा. शेतकऱ्यांची चिंता वाढली. राज्यातील 5 जिल्ह्यात 25 वर्षात 21,000 शेतकऱ्यांची आत्महत्या. अवकाळी पाऊस आणि नापिकीला कंटाळून संपवलं जीवन. राज्य सरकारच्या आकडेवारीवरून धक्कादायक माहिती समोर. कर्जमाफीमध्ये मिळालेल्या पैशांचं काय करता? कृषी मंत्र्यांचा शेतकऱ्यांनाच उलटा प्रश्न. कर्जमाफीचे पैसे मिळाले तरी लग्न आणि साखरपुडे करता म्हणत शेतकऱ्यांना सुनावले खडेबोल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर. राधानगरीत घेणार जाहीर सभा, तर शिंदेंच्या दौऱ्याला शक्तीपीठ महामार्गावरील शेतकऱ्यांचा विरोध. अश्विनी नर्सिंग होमची तोडफोड करणाऱ्या भाजप महिला कार्यकर्त्यांवर दंगलीचा गुन्हा दाखल. तोडफोड करणं भाजप महिला पदाधिकाऱ्यांना भोवलं. रामनवमी निमित्तानं मांस विक्री दुकानं बंद राहणार. आज दुपारी 12 वाजल्यापासून 6 एप्रिलला मध्यरात्री 1 वाजेपर्यंत विक्री बंद. कल्याण डोंबिवली मनपाचे आदेश. वक्फची राज्यातील 60% जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात. अनेक जागांसाठी वाद सुरू असल्याचा अहवाल समोर. तर वक्फची सर्वाधिक मालमत्ता छत्रपती संभाजीनगरात. मुस्लिम संघटनांचा वक्फ विधेयकाला विरोध कायम. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड राष्ट्रपतींना घालणार साकडं. तातडीच्या भेटीची केली विनंती. पंतप्रधान मोदी श्रीलंका दौऱ्यावर. 3 दिवसांच्या दौऱ्यात संरक्षण करार आणि व्यापारावरती होणार चर्चा. राज्याच्या अनेक भागात पुढील 3 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारं आलं. पाऊस पडला अशी शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे 100 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला. यामध्ये प्रामुख्यानं भाजीपाला, गहू या फळबागांचं नुकसान झालं. नुकसान झालेल्या भागात तातडीनं पंचनामे करण्यात येणार असल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं. नाशिकसह राज्यातील अनेक भागात मागच्या 2 दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला. पंचनाम्याचे आदेश संबंधित कृषी विभागाला देण्यात आले. 24 जिल्ह्यांमधील 110 तालुक्यांमध्ये 26 ते 27 हजार एकरांवरील पिकं जमीनदोस्त झाली. आई एकविरा देवीचा चैत्र यात्रा उत्सव सुरू आहे. यामुळे एकविरा देवी मंदिर आणि परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली. वातावरणातील बदलामुळे अकोल्यामध्ये व्हायरल इन्फेक्शनच्या आजारांमध्ये वाढ झाली. लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, उलट्या, जुलाब, खोकल्याचं प्रमाण वाढलं. आजाराचा धोका टाळण्याकरता बाहेरचं खाणं टाळण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील हादगावमध्ये एका शेतकरी कुटुंबाच्या घरी दरोडा पडला. यामध्ये लाखो रुपयांच्या रोख रकमेसह सुमारे 65 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर अज्ञात दरोडेखोरांनी डल्ला मारला. चोरीच्या घटनेनंतर घरमालकाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. प्रवाशांची सुरक्षा आणि संख्या मोजण्यासाठी पीएमपी बसमध्ये एआयवर आधारित कॅमेराचा वापर केला जाणार आहे. यात एक कॅमेरा बसच्या स्टेरिंगजवळ लावण्यात येणार आहे. चालकावर देखील त्याची नजर असणार आहे. पीएमपी प्रशासनानं तसा प्रस्ताव तयार केला असून तो अंतिम मंजुरीकरता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान खानपान सेवा, तिकीट तपासणी आणि विविध सुविधांसंदर्भात प्रवासी रेल मदत ॲपद्वारे तक्रारी नोंदवतात. या तक्रारींचं त्वरित निराकरण करण्यात पश्चिम रेल्वेनं देशभरामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. रेल्वे प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर करण्याकरता पश्चिम रेल्वेनं तक्रार निवारण प्रक्रियेमध्ये अभूतपूर्व सुधारणा केली आहे. गेल्या वर्षभरात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून 4,25,000 अवैध खाद्यपदार्थ विकणाऱ्या वेंडर्स विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तर 975 फूड स्टॉलवर छापे टाकण्यात आले. वर्षभरापूर्वी रेल्वे स्थानकावरून दूषित खाद्यान्न विकल्या गेल्याचं प्रकरण सर्वत्र गाजल्याचं ध्यानात ठेवून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर विशेष नजर ठेवण्यात येते. काही तांत्रिक कामं करण्याकरता रविवारी रेल्वेच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते राम मंदिर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते वाशी मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सिडकोचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. 2 वर्षात सिडको महामंडळ नवी मुंबईत तब्बल 3,251 कोटी रुपयांचा खर्च गृहप्रकल्पांवर करणार आहे. घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो एक मार्गिकेवर कमी अंतराच्या मेट्रो फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडनं घेतला आहे. या निर्णयाची सोमवारपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सोमवारपासून सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत घाटकोपर अंधेरी मार्गिकेवर मेट्रोच्या फेऱ्या सुरू होणार आहेत. त्यामुळे घाटकोपर अंधेरी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. बेकायदेशीर बांधकामावरून मुंबई उच्च न्यायालयानं वसई विरार महापालिकेला फटकारलं. बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करणं हे पालिकेचं कर्तव्य असून अनधिकृत बांधकामं खपवून घेतली जाणार नाहीत अशा शब्दात मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या खंडपीठानं पालिकेला सुनावलं. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या परवानगीशिवाय 7 शाळा सुरू करण्याचे पालिकेच्या शिक्षण विभागानं जाहीर केले. या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असं आवाहन पालकांना केलं गेलं. या मोहिमेमध्ये तळोजा परिसरामध्ये 6 आणि कळंबोलीमध्ये 1 शाळा विनापरवानगी सुरू असल्याचं आढळलं. कल्याण डोंबिवलीतील काही रस्त्यांवर सिमेंट काँक्रीटची कामं सुरू आहेत, तर काही ठिकाणी रविवारी रामनवमी निमित्त उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळे वाहतूक विभागानं वाहतूक कोंडी टाळण्याकरता रामनवमी उत्सव भागातील निर्माणाधीन काँक्रीट रस्ते या भागातील रस्ते हे वाहतुकीकरता बंद केलेले आहेत. पुण्याच्या ससून रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून एकानं आत्महत्या केली. दशरथ मेढे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. रात्री उपचाराकरता त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या प्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 32 गावांसाठी ग्रामपंचायतीच्या दरानं दुप्पट मिळकत कर आकारण्यात यावा. हा मिळकत कर संबंधित गावांमधील नागरिकांकडून भरला जावा अशी विशिष्ट मागणी समाविष्ट गावांच्या शुक्रवारी महापालिकेत झालेल्या बैठकीमध्ये केली आहे. संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रातील बांधकामाचं पुणे महापालिका सर्वेक्षण करणार आहे. शनिवारपासून या सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. कळस, धानोरी, वडगाव, शेरी, खराडी, लोहगाव या गावांमध्ये सर्वेक्षण केलं जाणार आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील 3,400 चौरस मीटर जागेवर लवकरच प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्रशासकीय इमारत अर्थात पर्यावरण भवन उभं राहणार आहे. या इमारतीच्या उभारणीकरता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं पीकेसीतील 3,400.59 चौरस मीटर जागा 80 वर्षाच्या भाडे करारावर देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मार्फत रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मनपा वैद्यकीय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत विविध पदं भरली जात आहेत. 11 महिने 29 दिवसांच्या कालावधीकरता करार पद्धतीनं ही पदं भरली जाणार आहेत. राज्यात ई बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा महायुती सरकारचा निर्णय वादात सापडला. आधीच लाखोंच्या संख्येमध्ये रिक्षा टॅक्सी उपलब्ध असताना ई बाईक टॅक्सीला परवानगी दिल्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीच्या व्यवसायांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे रिक्षा संघटना आक्रमक झाल्यात. सरकारच्या धोरणाविरुद्ध आंदोलन पुकारण्याचा इशारा देण्यात आला. राज्यातील ई बस खरेदीचा गोंधळ आता पूर्णपणे चव्हाट्यावर आलाय. आजपर्यंत ज्या कंपनीला बस पुरवण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं त्या कंपनीने वेळेत बस पुरवल्या नसल्याकारणानं या कंपनीसोबतचा करार महामंडळानं रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. एसटी महामंडळानं इव्हेट ट्रान्स कंपनीशी केलेला करार रद्द केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं शुक्रवारी रेल्वेच्या एकूण 18,658 कोटी रुपयांच्या 4 मल्टी ट्रॅकिंग कंपनीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र, ओडिशा आणि छत्तीसगड या 3 राज्यांमधील 15 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या प्रकल्पामुळे भारतीय रेल्वेचं जाळं सुमारे 1,247 किमीनं वाढणार आहे. यात महाराष्ट्रातील 4,819 कोटी रुपयांच्या गोंदिया बल्लारच्या मार्गावरील 240 किलोमीटर लांबीच्या लाईन दुहेरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. कोकण रेल्वेच्या लोह मार्गावरील 8 रेल्वे स्थानकं अपडेट होणार असून या स्थानकांवर प्रवाशांना विमानतळासारखी सुविधा मिळणार आहे. कोकण रेल्वे प्रवाशांच्या विश्रांतीसाठी लवकरच विशेष अतिथी कक्ष उभारणार आहे. यात गोव्यातील एका रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वक्फ सुधारणा विधेयक 2025 मंजूर झाले. दरम्यान मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं शेवटचा पर्याय म्हणून राष्ट्रपतींना साकडं घालण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांनी या विधेयकावर सही करू नये अशी विनंती करण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं कांद्यावरचा 20% निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. तो 1 एप्रिल 2025 पासून लागू झालाय. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. अवकाळी पाऊस, सततची नापिकी, कर्जाच्या ओझ्यामुळे दबून राज्याच्या 5 जिल्ह्यांमधील तब्बल 21,219हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. गेल्या 24 वर्षात हे शेतकऱ्यांचे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती राज्य सरकारच्या आकडेवारीतून समोर आली आहे.
वाढत्या तापमानामुळे राज्यात मार्चमध्ये 30 जणांना उष्माघाताचा त्रास झाला. राज्यातील 42 जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचे रुग्ण सापडले, तरी मुंबईमध्ये अद्यापपर्यंत उष्माघाताच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये राज्यामध्ये 40 जणांना उष्माघाताचा त्रास झाला. राज्यातील वक्फ बोर्डाच्या 60% अधिक जमिनींवर अतिक्रमण झाल्याची बाब समोर आली आहे. वक्फ जमिनींविषयीचं विधेयक संसदेमध्ये मंजूर झाल्यानंतर आता राज्यातील जमिनींवरील ही अतिक्रमणं सरकार हटवणार आहे. याकरता GIS मॅपिंग केलं जाणार आहे. अतिक्रमित जागा ताब्यात घेऊन त्यावर निवासी तसंच व्यावसायिक आस्थापनं उभी केली जाणार आहे. त्यातून येणारा निधी मुस्लिम समाजाच्या विकासाकरता वापरला जाणार आहे. गतिमान आणि पारदर्शी कारभार करताना काही अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या पत्रावर सही करताना दुःख होतं. 22 लक्षवेधी तहसीलदारावर होतात, हे चांगलं नाही. तसंच निलंबित होऊन पुन्हा कामावर येऊ ही मानसिकता बदला, अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी महसूल विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले. मराठीचा प्रसार करणे चुकीचं नाही व वावगेही नाही, पण कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कारवाई केलीच जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा दिला. यावेळी त्यांनी कारवाई केलीच जाईल यावर भर दिला. राज्यात अनेक भागाला अवकाळी पावसानं झोडपलं. रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. पेणच्या जावळी गावातील अनेक घरांना पावसाचा फटका बसला. घरावरील पत्रे उडाले, काहींच्या भिंती कोसळून मोठं नुकसान झालं. नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा, आखातवाडे आणि गंगापूर या गावांमध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. कांदा आणि मका या पिकांना फटका बसला. शेतकरी चिंतातूर आहे, तर गावातील 20 घरांची पडझड झाली. शहापुरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पत्रा थेट रेल्वेच्या विद्युत लाईनवर जाऊन अडकला. त्यामुळे महामार्ग आणि रेल्वे सेवा काही काळ खोळंबली. त्यानंतर अडकलेला पत्रा काढून रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आली. उल्हासनगर शहरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धुळीचं साम्राज्य पसरलं. मुख्य रस्त्यावर 2 झाडं उन्मळून पडल्यानं दुचाकीचं मोठं नुकसान झालं, तर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. वाडा तालुक्यातील कुडूस आणि अबिदघर या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला, तर वीजभट्टी व्यावसायिकांचं पावसामुळे नुकसान झालं. दिवा, डोंबिवली, कल्याण, मलंगगड परिसर आणि ग्रामीण भागात वादळी वाऱ्यामुळे धुळीचं साम्राज्य पसरलं. धुळीमुळे शहरातील हवेची गुणवत्ता खालावली असून परिसरातील वृद्ध नागरिक आणि लहान मुलांना श्वसनाचा त्रास जाणवत आहे. भिवंडीतील पडघ्यामध्ये अवकाळी पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर वडपे, दाभाड या परिसरामध्ये वादळामुळे धूळ पसरली. लातूरमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी पाहणी केली. नांदूर आणि लिंगदाळ या भागात त्यांनी पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना पाटलांनी दिल्या. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर इथं अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचं मोठं नुकसान झालं. काढणीला आलेल्या 20 एकरावरील पिकाचं नुकसान झालं. शेतकरी आर्थिक संकटात सापडला. बदलापूर, उल्हासनगर आणि अंबरनाथ या तिन्ही शहरांमध्ये अवकाळी पावसाचा जोर बघायला मिळाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पालघरच्या पूर्व भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. दमदार हजेरी पावसानं लावली. वाड्यासह आजूबाजूच्या परिसरात पाऊस बरसला. या पावसामुळे आंबा, चिकू या फळबागांना फटका बसला. शहापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. अनेक भागात झाडं उन्मळून पडली. मुंबई नाशिक महामार्गावर लाहे फाटा, रातांधळे फाट्यावर विद्युत पोल पडल्यानं वाहतूक काही काळ बंद करण्यात आली. कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचं काय करताय? शेतीमध्ये गुंतवणूक करता का, असा सवाल माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना विचारला. 5 ते 10 वर्ष कर्जमाफी होण्याची वाट बघता, तोपर्यंत कर्ज भरत नाही. कर्जमाफी झाली, त्याचे पैसे मिळाले की मात्र लग्न, साखरपुडे करता, असं म्हणत कोकाटेंनी शेतकऱ्यांना सुनावलं. नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दरम्यान त्यांनी हे विधान केलं. प्रशांत कोरटकरचा जेलमधला मुक्काम वाढलाय. कोरटकरच्या जामीन अर्जावर आता 7 एप्रिलला सुनावणी होणारी. सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. सलमान खानला आवश्यक सुरक्षा देण्यात आली. बिश्नोई गँगच्या बाबतीत पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. तसं बिश्नोई गँगचा हेतू पूर्ण होणार नाही, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेनं बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना मारहाण केली होती. या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशननं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत सुरक्षेकरता उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील सातपुडा सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेनं थकीत कर्ज प्रकरणी जप्तीची नोटीस बजावली आहे. या कारखान्यावर बँकेचं 1400 ते 1500 कोटी रुपयांचा कर्ज थकीत आहे. त्यानुसार कोर्टानं कारखान्याच्या जप्तीचे आदेश पारित केले. 17 एप्रिलला कारवाई केली जाणार आहे.
गेवराई तालुक्यातील अर्धमसला या गावामध्ये असलेल्या मशिदीमध्ये डिटोनेटरचा स्फोट झाला. तो घडवणाऱ्या 2 जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि त्यांना कडक शिक्षा द्या अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आली. या संदर्भात समाजानं प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे. राज्यातील एक राज्य एक गणवेश ही योजना रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे शाळांमध्ये गणवेश खरेदी आणि रंग निवडीचा अधिकार पुन्हा शालेय व्यवस्थापन समित्यांकडे सोपवण्यात आला आहे. या निर्णयाचं पालक आणि शिक्षक संघटना आणि स्थानिक प्रतिनिधींकडून स्वागत करण्यात आलं. आरटीओकडे विशिष्ट वाहन क्रमांक घेण्याकरता नागरिकांची मागणी वाढली आहे. 2 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या काळात तब्बल 560 वाहनधारकांनी दुचाकी आणि 4 चाकी वाहनांच्या विशिष्ट नंबरकरता अर्ज केलेला आहे. रामनवमी निमित्त कल्याण डोंबिवलीमध्ये मांस विक्रीची दुकानं बंद राहणार आहेत. कल्याण डोंबिवली मनपानं परिपत्रक काढलं आणि आदेश जारी केला. आज दुपारी 12 वाजल्यापासून ते 6 एप्रिलला मध्यरात्री 1 पर्यंत दुकानं बंद राहणार आहेत. जळगाव जिल्ह्यात केंद्र शासनाच्या आधारभूत दर योजनेअंतर्गत नाफेडमार्फत 313 खरेदी केंद्रांच्या माध्यमातून हरभरा, ज्वारी, मका आणि बाजरीच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. दरम्यान पणन महासंघाच्या वतीनं शेतकऱ्यांना नोंदणीचं आवाहन करण्यात आलं. नाशिकमधून प्रवाहित होणाऱ्या गोदावरी नदीकाठच्या गावांना आणि या गावातील शेतकऱ्यांना मच्छीमारांचा त्रास सहन करावा लागतोय. नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढलाय. नागरिकांवर जनावरांकरता देखील मच्छरदाण्या लावण्याची वेळ आलेली आहे. अकोल्यातील कासमपूर पळसो या गावात काही दिवसांपूर्वी एका रुग्णाला कॉलरा झाल्याचं निदान झालं. त्यामुळे मग आरोग्य विभागानं तातडीनं उपाययोजना केल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र पळसो कासमपूर यानं 286 घरांमध्ये जाऊन गावातल्या 286 घरांमध्ये जाऊन सुमारे 4992 ग्रामस्थांची तपासणी केली. कोकणच्या समुद्रकिनारी भागात वीज वितरणच्या अंडरग्राऊंड केबल टाकण्याच्या कामाला वेग आला. वारंवार येणाऱ्या चक्रीवादळापासून होणारी हानी टाळण्याकरता मविया सरकारच्या काळात हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान कामाला वेग आल्यानं स्थानिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. जळगाव चोपडा तालुक्यातील वाटोदा या गावात बिबट्यानं एका वासरावर हल्ला केला. या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला. नागरिकांनी बिबट्याचा बंदोबस्त लावण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ व्हावे या मागणीकरता पंढरपूर अधिवक्ता संघाच्या वतीनं पंढरपूर ते कोल्हापूर अशी खंडपीठ रथयात्रा सुरू करण्यात आली. सोलापूर, सातारा आणि सांगली या 3 जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करत ही रथयात्रा कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरापर्यंत प्रवास करणार आहे.